बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पार्थिवाला मानवंदना देत असताना बंदुकीतनं मिसफायर झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। यावरून मोठी दुर्घटना टळल्याचे देखील दावे होत आहेत। नेमकं काय घडलं आणि मुंबई पोलिसांनी त्यावरती काय म्हटलं बघूयात। शोकाकुल बारामती देशभरातले दिग्गज नेते आणि मोठा जनसागर असताना मानवंदनेवेळी घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या आवारात अजित पवारांच्या पार्थिवाला शासकीय इतमामात मानवंदना दिली गेली। मानवंदनेनंतर गोळ्यांचे 3 राऊंड हवेत फायर झाले। मात्र दुसऱ्या राऊंड वेळी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बंदुकीतून मिसफायर झालं। विशेष म्हणजे मिसफायर वेळी बंदुकीची दिशा वरच्या बाजूला नसून समोरच्या दिशेने होती। काही अंतरावरतीच अजित पवारांच्या पार्थिवाजवळ त्यांचे दोन्ही पुत्र, नातलग, समर्थक उभे होते। काही अंतरावर गृहमंत्री अमित शहांसह राज्यातले प्रमुख नेतेही होते। मात्र सुदैवानं यातून कोणतीही दुर्घटना घडली नाही। पोलिसांकडून या घटनेवर मात्र 2 वेगवेगळ्या प्रकारची मतं समोर आली आहेत। मिसफायरच्या घटनेला दुजोरा देताना मानवंदनेवेळी गोळ्या या नेहमीच्या बंदुकीतल्या गोळ्यांसारख्या नसतात। मानवंदनेवेळी वापरलेल्या गोळ्यामध्ये इजा करण्याची क्षमता नसते, कारण तेव्हा डमी राऊंड वापरले जातात, असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलंय। तर काही पोलीस अधिकाऱ्यांच्या मते मानवंदनेवेळच्या गोळ्यांमध्ये दारूचा वापर होत नाही। त्यामुळे अशावेळी जर 10 फुटांवरच्या व्यक्तीला देखील मानवंदनेवेळी गोळी लागली तर त्याला फार तर खरचटू शकतं, पण गंभीर जखम होत नाही। दरम्यान मानवंदनेवेळी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांमध्ये गंभीर इजा करण्याची क्षमता नसल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं असलं तरी अनेक दिग्गज लोक काही फुटांच्या अंतरावर असताना घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेचा मुद्दा चर्चिला जातोय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।